हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनम ठाकूर. नमस्ते. आणि आज आपण भेटणार आहोत एका युनिक आर्टिस्टला की ज्यांचे आर्ट तुम्हाला प्रत्येक सेलिब्रिटीच्या घरोघरी बघायला भेटतील. आणि ते आपले आर्टिस्ट आहेत मिस्टर अभिषेक चिटणीस. नमस्कार. तर अभिषेक, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. धन्यवाद. तर हे तुम्ही आर्ट बघू शकता. सचिन तेंडुलकर बरोबर त्यांनी किती सुंदर अशी एक फ्रेम बनवली आहे आणि ते युनिक आर्ट असं तुम्हाला बघायला भेटेल. तर अभिषेक, तुला लहानपणापासून याची म्हणजे आवड होती की तू शिकलास की तुला असं वाटत होतं की हे करावं? सर्वप्रथम थँक्यू, तुम्ही ह्या सगळ्यासाठी आम्हाला वेळ दिलात. आणि ह्याची जर्नी थोडीशी वेगळी आहे. मी अच्छा. स्टार्टिंगला शाळेमध्ये असताना क्रिकेटर वगैरे होतो. काही कारणास्तव क्रिकेटची जर्नी तुटली माझी. आणि ड्रॉइंगची आवड होती. मी अच्छा. गणपतीचे पोर्ट्रेट वगैरे काढायचो. आणि त्यावेळेला म्हणजे कॉलेज वगैरे चालू होतं तेव्हा एक शिक्षणाला ड्रॉप मिळाला. तर तेव्हा एक सिरियल यायची, मराठी पाऊल पडते पुढे. तर त्या सिरियल मध्ये एक आर्टिस्ट होते, नितीश भारती. तर ते एका मुळाक्षरातनं गणपती वगैरे करायचे. तिथून ती कन्सेप्ट मला सुचली की एका नावातनं का नाही होऊ शकत. तुम्ही ते पहिलं जे नाव बनवलं ते आई या नावातलं केलं होतं. अच्छा. आणि तिथून मग ती जर्नी सुरू झाली. आणि मग हळूहळू ह्याचं एक्सपेरिमेंट करत गेलो की कसं काय करता येईल, नवीन नवीन कसं सादर करता येईल, ते प्रत्येक वर्षाला नवीन नवीन आर्ट आपल्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल. म्हणजे हे बघूनच तू शिकलास मी असं? एक ऑब्झर्वेशन स्वतःच अच्छा. केलं आणि त्याच्यानंतर मी ही जर्नी सुरू झाली. मग तुझा घरचा सपोर्ट होता याच्यासाठी? आईने बॅकअप खूप चांगला दिला सुरुवातीच्या काळामध्ये, की म्हणजे कुठचीही गोष्ट, क्रिकेट म्हणा, आई वडिलांचा सपोर्ट होताच. त्यांना ऍक्च्युली होतं की माझ्या मुलाने क्रिकेटर व्हावं होतं. पण ते काही कारणास्तव नाही झालं. तर ते शेवटी देवाने लिहिलेलं असं की तुझ्या हातून काहीतरी वेगळं घडावं. वेगळं. आणि गणपतीची आवड पहिल्यापासून होती ना. आज आईचे वडील जे होते ते मूर्तिकार होते. तर त्यांच्या कारखान्यात माझं घोलवडला जो कारखाना होता त्यांचा, त्या कारखान्यात येणं जाणं असायचं. बघायचो की मूर्त्या कशा असतात, काय. आजोबा कधी 90 पर्यंत त्यांनी गणपतीची लिखाई केली. अरे वा. तर ते काम बघून मग ती इन्स्पिरेशन स्वतःजवळ ठेवून मग आजोबांचा वारसा जपायचा आहे मला. तर ती कसा मग तो ह्या पद्धतीने नवीन त्याला एक कलाटणी मिळाली. मग ते म्हणजे तू वयाच्या कितव्या वर्षापासून हे हे चालू आता मी केलंस? जवळजवळ 9 फेब्रुवारी 2012 मी सुरू केलं. अच्छा. आणि आता तेव्हा कॉलेज लाईफच चालू होतं माझं. तिथून ते सगळं सुरू. आणि आता मॅरिड लाईफ पण अजून ह्याच्या सोबतच चालू आहे. राईट. मग तुला असं वाटलं नाही का, म्हणजे नुसती ड्रॉइंग करावी किंवा हे अक्षरा म्हणजे नाव घेऊन एखाद्याच्या नावावरून गणपतीचं चित्र बनवावं किंवा हे ड्रॉइंग बनवावी, हे कसं सुचलं तुला? ड्रॉइंगचे वेगवेगळे प्रकार पण आहेत ना. पोर्ट्रेट्स आहेत, काही लँडस्केप आहेत. पण नावातनं करणं हा म्हणजे एकदम चॅलेंजिंग पण वाटलं आणि काहीतरी म्हणजे हटके आहे, खूप युनिक आहे. छोट्या मुलांना पण आवडेल. ऑब्व्हियसली छोट्या मुलांना गणपती त्यांच्या नावातला जर मिळाला तर ते कसं दिसू शकतं. तर तिथून ते मी विचार केला की नाही, आपण हेच कंटिन्यू करूया. घरी पण समजावलं. स्टार्टिंगला थोडस वेगळं वाटलं त्यांना की हे काहीतरी वेगळंच काहीतरी सांगतोय. थोडस वेगळं जाणवलं. आता समजायला थोडासा टाइम घेतला. म्हटलं मी करून देईन. ते म्हणले ह्याच्यात इन्कम कसं करणार? सो ह्याचं कस्टमाइज आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही एखादं नाव सांगता, ह्याचं कस्टमाइज बनतं. तर त्याचे काही ना काहीतरी एक बेसिक कॉस्टिंग असतं. मग त्याचं सेलिंग करणं, त्याचं प्रोडक्शन, मग त्याचं मार्केटिंग करणं, मग त्याचं कशी काय मदत होईल. मग काही मित्रांनी मदत केली. अच्छा. तिथून ही जर्नी अशी आहे आता. मग ह्याचं आता हे ह्याचे किती प्रकार आहे? म्हणजे तू मागे बोलत होतास की एक लाईव्ह आर्ट असतं म्हणजे असं. 2 प्रकार असतात. एक डिजिटल आहे. जेव्हा एखाद्याला गिफ्ट देतो ऍज अ प्रेझेंट म्हणून, सो ते माझ्या दृष्टिकोनाने की ते दिसताना व्यवस्थित दिसावं. बरं. प्रेझेंटेशन वाईज, डिटेलिंग मध्ये असावं, कलर कॉम्बिनेशन छान असावेत. तर ते डिजिटल आहे, ते मी पीसी वरती बनवतो. अच्छा. आणि एक लाईव्ह असतं जे इन्स्टंट तुम्हाला समोरासमोर बघायला मिळतं. एखादं आता जिथे काय म्हणू आपण, इव्हेंट आहे, बर्थडे पार्टी आहे किंवा लग्न आहे, तिथे मी इव्हेंटला ते लाईव्ह समोरासमोर बनवतो. मग ऑन लाईव्हला पेपर तुला मध्ये किती वेळ लागतं बनवायला? हार्डली 1 मिनिट लागतो. मग तू आम्हाला एक डेमो देऊ शकतोस? हो हो. काही क्लासेस न करता तू एवढी छान हे बनवतोस? 12-13 वर्षाचे प्रयत्न आहेत ना, ह्याची ही प्रॅक्टिस झालेली आहे. म्हणजे तुम्हाला बसलं की सुचलंच पाहिजे की ते कसं आहे, कुठचं लेटर कुठे येत आहे. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिस करून करून सवयी ठेवल्यात स्वतःला. कधी तुम्ही मला विचारा की करायचंय का, करूया. म्हणजे आता तुझी एवढी प्रॅक्टिस झालीये
की तुला झोपेतून पण उठून बसवलं तरी तू करशील. हा ना मग. हे तुमच्या शोचं नाव आहे, वाव. सोनम सितारे म्हणून. खूप छान, मस्त, हे छोटस गिफ्ट तुमच्याकडे रेडी झालेलं आहे. खूप छान तुमच्या बनवलं, शोचं नाव आहे खूप सोनम सुंदर. सितारे म्हणून. थँक्यू सो मच. हे तुम्ही बघू शकता अभिषेकने लाईव्ह आर्ट बनवलंय. खूप छान अभिषेक. आता अभिषेक मला सांग, हे तर झालं लाईव्ह आर्ट, बरोबर. मग आता डिजिटल आर्टचं काय? डिजिटल त्याचंही- आर्ट त्याचं एक तुम्हाला सॅम्पल दाखवतो मी. अच्छा, तर ही एक छोटी फ्रेम आहे, ही स्टँडर्ड साईज असते आपली A4. ओके. त्याच्यामध्ये 5 नाव आहेत, 1 2 3 4 आणि 5. माझ्या फॅमिलीचं नाव आहे. अच्छा. रेखा रवींद्र मध्ये चेहरा केलाय, स्नेहलच्या स्ट्र मध्ये हात केलाय, नभाच्या इथे छोटी बेबी म्हणून तिला छोटीशी जागा, आणि माझा पाया म्हणून अभिषेकचा अ मध्ये पाय आणि कचा क मध्ये पाय. तो हे कम्प्लीट एक आर्ट आहे. हे खूप बेसिक मधलं आहे, जे मी खूप अगोदर केलं होतं, ते म्हणून मला एक सॅम्पल म्हणून दाखवतो. असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या थीम्सच्या आधारावरती पण गणपती सूट असतात. आता नवीन वेडिंग साठी वगैरे पण मी करतो. त्याच्यामध्ये राधाकृष्णाची एक थीम आहे, तर राधाकृष्णाचं सिम्बॉल ऑफ लव्ह, ते लग्न कार्य पण तोच एक प्रकार. मग त्याच्यात तुम्ही कसं तुम्हाला इलॅबरेट करू शकतो. छोट्या मुलासाठी वेगळं काहीतरी करता येईल का, तसं पण आहे. छान, म्हणजे एखाद्याच्या वेडिंगला आपण गिफ्ट देऊ शकतो है ना. म्हणजे आता तो प्रश्न माझा सॉल्व्ह झाला की कोणाच्या लग्नाला आपण गेलं की मला नेहमी क्वेश्चन मार्क असायचा की आता काय गिफ्ट करायचं. तर ही खूप छान, म्हणजे एक युनिक आहे, म्हणजे ज्याला दिलं त्यालाही खूप आनंद होईल है ना. आणि मेन म्हणजे आपले गणपती बाप्पा त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही. मग अभिषेक मला सांग की तू सगळ्यात आधी म्हणजे फर्स्ट हे आर्ट कधी बनवलेलं आणि कोणासाठी? सुरुवातीचं मी एक आर्ट बनवलं ते माझ्या आईचं, तसं मी तुम्हाला सांगितलं. पण सेलिब्रिटीजच्या मध्ये जर मी बनवलं असेल तर ते सुरुवातीला मी अतुल परचुरे सर आहे, जे कालवत झाले, त्यांच्यासाठी बनवलं, आणि तिथून मग ती जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर मोठे मोठे मुवमेंट्स आले लाईफ मध्ये. 28 ऑक्टोबर 2015 मी सचिन सरांना दिलं होतं, आणि आता काही वर्ष म्हणजे 1 वर्षापूर्वी 2024 जो इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकला, त्याच्या अगोदर रोहित शर्मा सरांना दिलं होतं. सो त्या अनुषंगाने म्हणजे मी ऑलमोस्ट माझ्या लाईफच्या जर्नीमध्ये सगळ्या आर्टिस्टला, क्रिकेटर्स, गेमर्स, PC गेमर्स म्हणा, मोबाईल गेमर्स म्हणा, हॉकीपट्टू आहेत 2, त्यांना पण दिलं होतं. जिथे जिथे मला जाता आलं, जिथे जिथे सामान्यांपर्यंत पण माझं आर्ट पोहोचलं. काही अनाथ आश्रमातल्या मुलांसोबत पण मी हे छोटे छोटे मुवमेंट सेलिब्रेट केले, त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मी केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये रक्तदान शिबिर झालेलं काळा चौकी महागणपतीमध्ये, तर तिथे पण मी हे आर्ट फ्री ऑफ कॉस्ट केले होते. तिथे फक्त मटेरियलचा खर्च जो लागतो तो घेतला, बाकी माझ्या आर्टची जी कॉस्टिंग आहे ती नाही घेतली होती. मग तू आता असं वेडिंग्स मध्ये किंवा बर्थडे पार्टीज मध्ये पण हल्ली बघ ते टॅटू आर्टिस्ट वगैरे असतात, तर तिकडे पण तू जातोस असं? हा, म्हणजे बोलवतात, म्हणजे मागणी आहे तशी त्या गोष्टीला. लाईव्ह आर्ट समोरासमोर बनवून दे, मग त्याचे काही एक स्पेसिफिक कॉस्टिंग आहे किंवा पॅकेज आहे, त्या पॅकेज नुसार मी त्या टायमिंग नुसार किंवा त्या क्वांटिटी नुसार त्याच्यात एक कॉस्टिंग ठरतं. आणि माझ्याकडनं पण काही वेळेला म्हणजे जर तिथे इव्हेंटला मला बोलवलं तर तुम्ही मला एवढा मोठा इव्हेंट देता, त्या बदल्यात मी त्यांना पण वेगळं काहीतरी देणं असतं. सो तिथे माझ्याकडनं काही सरप्राईज गिफ्ट असतात. जे डिजिटल आर्ट आहे माझं, ते मी त्यांना, ज्याचा बर्थडे असेल किंवा ज्यांचं लग्न असेल, त्यांच्या नावाची फ्रेम त्यांना मी घेऊन जातो स्वतः. मग तुला असं कधी वाटलं नाही का की आपण ह्याचे आता क्लासेस चालू करावे किंवा अजून? इच्छा खूप आहे आणि मागण्या खूप आल्या. छोट्या मुलांना शिकायचंय किंवा काही मोठ्यांना शिकायचंय. काही सोशल मीडियावर मेसेजेस येतात की आम्हाला शिकवणार दादा. म्हटलं मी शिकवू शकतो, प्रश्न तो नाही. मग जेवढं शक्य, माझं म्हणणं काय की बघून शिका, पण त्याच्यात तुमचं स्वतःचं इनोव्हेशन आणा, जेणेकरून तुम्हाला लोक दुसऱ्याची कॉपी केली असं म्हणता कामा नये. म्हणजे माझं ऍज अ आर्टिस्ट म्हणून एक म्हणणं की ऑब्झर्वेशन हे पहिलं प्राधान्य असावं, की ऑब्झर्व काय करताय. जसं मी ऑब्झर्व केलं होतं नितीश भाती सरांचं, की एक सिंगल अक्षर आहे त्याच्यातून तुम्ही नाव क्रिएट करू शकता, आणि ते मला माहित नव्हते की ते नावातनं पण करतात. त्यांची नावातनं करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तिथून ते छोटं छोटं ऑब्झर्वेशन असतं. तुम्हाला गणपती कसा दिसतोय, आता मी जे नवीन थीम आर्ट चालू केलंय, त्या थीम आर्ट मध्ये मी काय बघतो, तर मूर्त्या कशा असतात, ज्या सार्वजनिक मंडळांच्या मूर्त्या असतात त्या कशा असतात. तर त्याची संकल्पना घेऊन मी हे चालू केलंय की कृष्णाच्या बासरीवरती तो गणपती नाचताना कसा दिसेल, कमळाच्या वरती तो नाचताना कसा दिसेल, हंसावरती बसलेला कसा दिसेल, जे मूर्त्यांमध्ये सहसा आता बघायला मिळतं 21व्या शतकामध्ये. आता मी मगाशी तुझा अल्बम बघितला, तर त्याच्यामध्ये भरपूर मीन्स कितीतरी सेलिब्रिटीज आहेत ज्यांना तू हे बनवून दिलंस.
मग तुला असं तेव्हाची फिलिंग काय होती तुझी, म्हणजे जेव्हा तू फर्स्ट टाइम भेटलास फिलिंग म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, की सेलिब्रिटीजना आम्ही बघायचो. म्हणजे माझा पहिला सेलिब्रिटी फोटो होता जेव्हा मी क्रिकेटर होतो शाळेमधला. मिलिंद सोमण यांच्यासोबत तो फोटो होता. आणि तिथून हे असं सेलिब्रिटी प्रत्येकाला जाऊन देणं, आणि त्यावेळेला म्हणजे फेसबुक हे एक माध्यम होतं जिथून मी सगळ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. इंस्टाग्राम वगैरे तर आता आले, पण जी मला ओळख जी ऍक्च्युअली दिली ती फेसबुकमुळे मिळाली. त्यावेळेला खूप लोक मेसेजेस करायचे, ते अकाउंट हँडल वगैरे, आणि मग त्या सगळ्यामध्ये अपॉइंटमेंट घेणं, मग त्यांच्याकडनं तो समज मिळणं की तू ये पण व्यवस्थित राहा वगैरे वगैरे. तर तिथे मला अनुभव छान मिळाले. अभिजित चव्हाण सर आहेत, त्यांनी मला पहिल्यांदा जी कडकडून मिठी मारली ती अजूनही लक्षात राहते माझ्या. एक शर्वाणी पिल्ले मॅम आहेत, त्यांनी एकदा एक असं वाक्य सांगितलं की आमच्यासाठी जे अवॉर्ड मिळतात त्याच्यापेक्षा एक मोठा अवॉर्ड तू आम्हाला दिला, आमच्या नावातला गणपती बाप्पा. खरंच खूप छान. हे अवॉर्ड पेक्षा मोठंच आपण बोलू शकतो. आणि आता मला ना म्हणजे असं सांगायला आवडेल की आपण कुठेही, म्हणजे आता हल्ली बघ ब्युटी पेजेंट्स पण खूप होतात, आणि जसे डान्स शोज झाले, कुठलंही कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये जे अवॉर्ड्स असतात त्याच्याऐवजी जर आपण हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर खूप बेटर होणार. कारण की मला खूप युनिक वाटलं म्हणजे रे ते, म्हणजे असं कधी कुठे बघितलं नाही आपण असं, म्हणजे तुझ्याचकडे पहिल्यांदा बघितलं, आणि ते पण तू एका मिनिटात एवढं सुंदर हे असं बनवलं. अभिषेक, मला एक सांग की तू एवढ्या साऱ्या सेलिब्रिटीजला भेटलास, त्यांना तू हे फ्रेम दिली, मग तू हे स्वतःच्या खुशीने देतोस की? सुरुवातीच्या काळामध्ये सेलिब्रिटीजना द्यायचं हा विचार पण नव्हता मनात, पण एक असतं ना स्वतःला की माझं आर्ट पण मोठ्या कलाकारांपर्यंत पोहोचावं. ते तिथून मला काहीतरी ओळख मिळेल, ती ओळख मिळवण्यासाठी जी चाललेली धडपड होती. सुरुवातीच्या काळात मी फ्री ऑफ कॉस्ट दिले, नंतर ती एक म्हणजे मला माहिती होतं की हे ह्याच्यात कधी ना कधी प्रश्नचिन्ह उमटतील. तर त्या प्रश्नांची उत्तर पण तशीच आहेत की जर मला एखाद्या आर्टिस्ट पर्यंत पोहोचायचं, जे माझे फेवरेट्स आहेत, त्यांचं काम मला आवडतंय बघून, मला त्यांच्याकडनं काहीतरी, मला त्यांना काहीतरी पोचपावती द्यायची, तर ते एक माझं एक माध्यम आहे की माझं आर्ट मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि असं नाही की हे फक्त सेलिब्रिटीना फ्री ऑफ कॉस्ट देतो. मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला, काही सामाजिक संस्थांसाठी पण मी काम केलं, ब्लड डोनेशन वगैरे केलं, ते फ्री ऑफ कॉस्टच केलं. आणि जेव्हा कस्टमाइज एखादा ऑर्डर घेऊन बनवून घेतो सो त्याची ऑब्व्हियसली कॉस्टिंग होते. आणि असे बरेचसे आहेत ज्यांनी खूप विचारले की अरे ह्याचे काय पैसे द्यायचे, तर म्हटलं नाही, मी माझ्या स्वखुशीने दिलेले, तुम्हाला ते तू आवडेल. अजूनपर्यंत किती सेलिब्रिटीजला सेलिब्रिटीज माझे असे बघायला गेलं तर एक 100-150च्या पर्यंत झालेले. क्रिकेटर्स, प्लेयर्स वगैरे, गेमर्स वगैरे, किंवा मराठी सेलिब्रिटी हिंदीमध्ये पण लिहिलेले. ते मला अजून ती माझी जर्नी आठवते की रात्री 3:30 वाजता पण एखाद्या सेलिब्रिटीसाठी वाट बघणं. जसं मी मगाशी एक सांगत होतो तुम्हाला की आलिया भट्टला भेटायला होतं, 3:30 वाजेपर्यंत मी त्या स्टुडिओमध्ये थांबलो होतो. आणि असं नाही की सेलिब्रिटीजना गर्व असतो किंवा घमंड असतो, रात्री 3:30 वाजता पण एवढ्या मोठं सेलिब्रिटी माझ्यासोबत फोटो काढायला उभा राहू शकतो त्या आर्ट सोबत. तर ते असं बाहेर खूप बोलले होते की अरे नाही, हिंदीतले असे आहेत, मराठीतले असे आहेत. तसं काय नसतं. आता हे असं बघायला गेलं तर ना, गणपती बाप्पाचा खूप आशीर्वाद आहे तुझ्यावर. आणि तू जसं बोललास की तू पहिली फ्रेम आईसाठी बनवली, आणि ऑब्व्हियसली आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपण खूप पुढेपर्यंत जाऊ शकतो. त्यांच्या सपोर्ट शिवाय घरात काहीच नाही. येस येस येस. आणि तुझ्या वाईफचा पण सपोर्ट आहे याच्यासाठी? वाईफचं तर कसं सांगू तुम्हाला, माझं पहिलं जे आउट ऑफ इंडिया आर्ट गेलं, अमेरिका, US, न्यूझीलंडला वगैरे, तर ते तिच्या जे बाजूला नेबर्स होते त्यांची ती फॅमिली तिथे शिफ्ट झाली, तर तिथे ते आर्ट गेलं. एक अक्षय भोसले म्हणून मित्र आहेत, त्याने आर्ट दिलं. आणि एक थोडंसं थँकिंग सांगतो सगळ्यांना, काही मित्र आहेत ज्यांनी या सेलिब्रिटी आज मध्ये मदत केली. प्रणय दरेकर आहे, किरण असुरकर आहे, त्याच्यानंतर बरेचसे मित्र आहेत ज्यांनी खूप या जर्नीमध्ये मदत केली 12-13 वर्षाचं. तर त्यांचेही उपकार मानून म्हणजे विसरून चालणार नाही. बरोबर. आई वडिलांचे उपकार आहेत, वाईफचा सपोर्ट आहे, माझी मुलगी आहे 11 वर्षाची, ती पण येते कधी कधी लाईव्ह वाटलं, ती पण आता हे बघून बघून शिकते. तिला मी म्हटलं की पहिले शिक्षण कर, मग हे सगळं करायला तुमच्याकडे वेळ आहे. बरोबर. असं तुम्ही मला स्वतः ह्या प्लॅटफॉर्म वरती आणलं ना, हे म्हणजे ऍक्च्युली असं कोणी बोलत नाही की तुझं बिझनेसचं कसं काय, तू कसा शिकला काय, एवढे प्रश्न खूप लोकांनी घेतले इंटरव्ह्यू, पण एवढ्या जे आपलं एवढं फ्रेंडली वातावरण जे आहे आपलं खेळीमेळीचं, तर पहिल्यांदा झालं. आणि तुम्ही येणार ह्याच्यासाठी एक मी छोटंसं आर्ट प्रिपेअर केलं होतं तुमच्या फॅमिलीचं, ते तुम्हाला दाखवतो. हे तुमच्या फॅमिलीचं आर्ट आहे. वाव, खूप छान अभिषेक, थँक्यू सो मच. हे आपलं डिजिटल आर्ट, हे डिजिटल आर्ट आहे, थीम आर्ट आहे. याच्यात राधाकृष्णाचा हात, कृष्णाचा हात आहे, बासरीवरती जो नाचणारा गणपती असतो तो कसा दिसू शकतो, तर ही एक पद्धत आहे. तर तुम्ही बघू शकता, ही एक आम्हाला फॅमिली फ्रेम त्याने गिफ्ट केली आहे. ह्याच्यामध्ये सिद्धार्थ माझ्या मुलाचं नाव आहे, सचिन माझे मिस्टर,
साची, माझी मुलगी आणि सोनम, ऑब्विसली मी. तर थँक्यू अभिषेक, तू तुझा वेळ आम्हाला दिलास आणि माझ्या Thank you. चॅनल मध्ये आलास. तुम्हाला सुद्धा अशा युनिक गिफ्ट, फ्रेम म्हणा किंवा काही तुमच्या नावाचं काही एक असं युनिक काहीतरी बनवायचं असेल तर प्लीज तुम्ही अभिषेकला कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवर त्याचा नंबर शेअर करेल. तुम्ही एनी टाइम त्याला कॉल करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. आणि अभिषेक, तुझी इन्स्टा आयडी वगैरे काय असेल तर तू शेअर नमस्ते. करशील? माझा फेसबुक आयडी जो आहे तो अभिषेक चिटणेसच आहे आणि इंस्टाग्रामचा आयडी तो अक्षर गणेश कलाकार आहे, @अक्षर गणेश कलाकार. तुम्ही तिथे कुठेही कधीही मेसेज करू शकता आणि तुमचे जे काही क्वेरीज असतात, ऑर्डर्स असतात, ऑर्डर संबंधी जे काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. चालेल, मी ह्याचा इन्स्टा आयडी पण तुम्हाला शेअर करेल. तर प्लीज तुम्ही ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि छान छान गिफ्ट द्या आणि समोरच्यालाही खुश करा. तू तुझा मौल्यवान वेळ मला दिलास त्याच्यासाठी एक छोटस टोकन ऑफ लव्ह माझ्याकडून तुझ्यासाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही हे छोटस गिफ्ट दिलं आम्हाला आणि ताईंचं हे चॅनल नवीन आहे, त्यांनी एक नवीन प्रयत्न चालू केलाय. जेवढे काही छोटे छोटे बिझनेस आहेत, ज्यांच्या छोट्या छोट्या स्टोरीज आहेत, त्या स्टोरीज तुमच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ताईंना नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं या व्हिडिओज वरती भरभरून कमेंट करून आम्हाला प्रेम द्या. धन्यवाद. धन्यवाद.